ओ हो 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 हो. काय सुंदर दिसायला लागलाय, सुंदर. आहा, 3 अंगठ्या, एक साखरपुड्याची, एका अंगठीत किरा, एका अंगठीत पाचू. चला महाजनी काका, चला चला घरी चला. अरे हा तर गुरु. चला गुरुच्या बरोबरच जावं, म्हणजे घरापर्यंत लिफ्ट मिळेल. ऊन उन्हाचा त्रास सहन करणार. चला गुरुनाथ. यारी ऐक ना, एक नवीन जॉईंट उघडले, तिथे जाऊया. हो जाऊया ना, पण घराच्या जवळ असेल तर बघा, म्हणजे कसं लगेच झालं की जाता येईल. घर 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 दुसरं सुचत नाही का रे काही? तसं नाही बच्चा, आई बाबा आहेत घरी, उगीच टेन्शन नको ना म्हणून म्हटलं. कोणतरी आलंय बघ. हे भिकारी पण नाही. ओ दादा आगे जा, चला चला पुढे वा. गुरुनाथ. अरे काय याच? मिशी 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 मिशी. मिशीला काय झालं? महाजनी. महाजनी? गुरुनाथ दार उघडा. गुरुनाथ कोण आहे तुमच्या शेजारी? गुरुनाथ, गुरुनाथ तुमच्या शेजारी शनय आहे. दार उघडा. गुरुनाथ दार उघडा. आता चल चल लवकर चल. गुरुनाथ दार. गुरुनाथ गाडीत तुझ्या बरोबर कोण आहे? गुरुनाथ, गुरुनाथ दार उघड. गुरुनाथ, 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 गुरुनाथ. काय झालं? काय काय झालं? नालायक, हरामखोर, आमच्या राधिकाला फसवतो. पुन्हा त्या नटवी बरोबर हिंडायला लागलाय. नालायक. सोसायटीत जातो, सगळ्यांना बोंबा बोंब करून सांगतो, अरे आपल्या राधिकाला हा फसवतोय. नालायक. नाही तुझे वाभाडे काढले ना सोसायटीत, महाजनी नाव नाही लावणार. हरामखोर, मला रिक्षा करून द्या. रिक्षा. हो 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 रिक्षा कुठे? हो हो रिक्षा रिक्षा. चला रिक्षा रिक्षा कुठे? काका रिक्षा आली. रिक्षा. चला रोड नंबर 8 गुलमोहर सोसायटी. चला. नानीजी. हा आलीस का? नानीजी हे घ्या. काय? उघडून तर पहा. अगं बाई, कसली तरी रिसीट आहे ही. कसले पैसे भरलेस? काय आहे हे? तुमच्या काश्मीरच्या ट्रिपची रिसीट आहे. राधिका, अगं काय पण हे? पण बिन काय नाही, तुम्ही आणि नानाजी काश्मीरला जाताय. अहो पाहिलं का तुमच्या लेकीचे प्रताप? काय काय केलं? काय ग? आपले काश्मीर टूरचे पैसे भरून आली ती. काय? अरे काय हे तू? तुझं काय खर्च कमी आहेत का ग राधिके? नानाजी, तुमच्या आनंदापेक्षा खर्च काही जास्त आहे का ते काही मला माहिती नाही. आता ठरलं म्हणजे ठरलं, तुम्ही महाजनी काकांबरोबर जाताय. पण पैसे? पैशाचा विषयच नाही. नाही तुम्ही माझ्यासाठी एवढा खर्च करता तेव्हा काही विचार करता का? नानाजी, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय त्याचा तर हिशोब पुरा करू शकत नाही ना. माझ्याकडनं ही छोटीशी भेट समजा. आणि आता काहीच करायचं नाहीये, सगळं झालेलं आहे. आता फक्त काही कागदपत्र द्यायची की झालं. हल्ली ती मोबाईल वरनं पण पाठवता येतात. आता काय मुलींनी दम दिला म्हटल्यावर काय बोलणार? हा चला भारती, चला तयारीला लागा फटाफट. आणि हो ते मोबाईल प्रकरण आहे ना, ते महाजनी त्याच्यामध्ये हुशार आहेत. त्याला काय ते सांग. त्यांनीच मला आणि तुझ्या सासऱ्याने शिकवलं ते ऍप नेट वगैरे काय असतं ते. झालं तर मग आता लवकरात लवकर ती कागदपत्र पाठवून द्या आणि लवकर बॅग भरायला घ्या. खरंच राधिका, ही काश्मीरची टूर फक्त तुझ्यामुळे जमणार आहे आम्हाला. हो की नाही? हो पण कसं आहे माहितीये, तुम्हा पोरांचं वय आता फिरण्याचं. हा तुम्ही जा कुठेतरी 4 दिवस बाहेर, नवऱ्याला घेऊन जा. नानाजी, मी यांना सांगते आम्ही पण जाऊ, पण आधी तुम्ही तर जाऊन या. काय शांत हो ना. अरे यार शांत काय हो यार, हा म्हातारा कुठून उपटला काही कळत नाहीये. सगळी वाट लावून दिली आहे. ठीक आहे फाईन, बघितलं तर बघितलं, एवढं का घाबरतोयस? मी काही त्याला नाही घाबरते.
तो आता घरी जाऊन जे काही करेल ना त्या परिणामांना घाबरतोय. हा आता घरी जाणार, आई बाबांना सगळं रंगून रंगून सांगणार आणि राधिकाला सुद्धा सांगणार. मग कधी ना कधी करणारच आहे ना, त्यांना काय फरक पडतोय? असं कसं म्हणतेस तू? कळलं तर काय होईल? अगं मला दोघी नाही तुम्हाला म्हणजे मी असं दोघींचा नाही विचार करते, पण तिला न कळलेलंच बरं आहे ना. म्हणजे अरे पण तिला कळलं तरी काय प्रॉब्लेम होणार आहे? तुला का हवी आहे ती? यु नो मी आपलाच विचार करतोय यार, आपल्यालाच प्रॉब्लेम होईल ना नंतर भेटण्यामध्ये. तू एक काम कर ना, मला थोडा विचार करायला वेळ दे, मला आता काही सुचत नाही. तू असं कर, तू घरी जा ना प्लीज, घरी जा. आपण जातोय ना खायला. बच्चा महाजनी हे घरी बोलणारच आहेत आणि त्याच्यानंतर ना बाबा माझे तुकडे करतील आणि राधिका खिमा करून नागपुरी पद्धतीने असं छान करून देईल मला. प्लीज ऐक ना, जरा प्रॉब्लेम समजून घे ना, तू जा ना आता घरी प्लीज. आय एम सो नॉट लाइकिंग दिस. बच्चा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी आपल्यासाठी करतोय ना. हा आपल्यालाच नंतर भेटायला प्रॉब्लेम नाही येणार नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. जा ना आता घरी जा ना. मला माहित नाही, मी नाही जाणार. मला खायचं, मला आता भूक लागली. मी हवं तर एक, तू कधीपासून म्हणतेस ना मी तुझ्यासाठी बुकिंग करतो ना आजच्या आज. आपलं काय ते सिंगापूर मलेशिया काय तू म्हणशील ते लगेच आजच्या आज करतो बुकिंग. नक्की प्रॉमिस. पक्का? हो प्रॉमिस प्रॉमिस बच्चा. हा ओके, बट मला इकॉनॉमी क्लासचं तिकीट नको, मला बिझनेस क्लास हवा. बच्चा त्यांना रिक्वेस्ट करतो आम्हाला अख्खा बेडच टाकून द्या, पण प्लीज आत्ता जा ना इथून. बेड खरंच? प्लीज जातेस? ओके ठीक आहे, बाय. थँक्यू बच्चा, आय लव्ह यू सो मच. बाय, लव्ह यू. बघा प्रॉमिस केलंस. अरे यार आता हा महाजनी जाऊन घरी सगळं रंगून रंगून सांगणार. तो घरी जायच्या आधी मला पोचायला हवा. काय करू? आई बाबा चहा घ्या बरं. घ्या, तू येऊन घे ना. नाही नको, यांची जरा वाट पाहते. हा, गुरुनाची वाट पाहत राहशील ना तर जेवायची वेळ होईल. नाही हो आई, काहीतरी मीटिंग लांबली असेल, थोड्या वेळ वाट पाहते मग घेते चहा. तू आता वाटच बघत राहा राधिका. आई माझे निका बसा. या. आव या बसा. मी इथे बसायला आलेलो नाहीये. काका काय झालं? मी जे डोळ्यांनी पाहिलंय तेच बोलतोय. नाही महाजनी काका काही कळत नाहीये का झालं. हो ना, गुरुनाथची आई सांगायला अतिशय वाईट वाटतंय आणि संताप होतोय. आव पण झालं काय? गुरुनाथला मी आत्ता त्या नटवी बरोबर पाहिलं. काय